तर मला आता वरण बनवायचं आहे. तर मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतल्या. कुकरला एक शिट्टी करून आता शिजवून घेतलंय. हळद पण टाकलेली आहे मी भरपूर अशी. तर आता मस्तपैकी आता तेल ओतून घेतलंय. आता चांगली आता जिऱ्याची फोडणी देते. चांगला तडका देते जिऱ्याचा आणि खोबरं, लसूण आणि पिकलेल्या मिरच्या आता घेते आता. तर खूप छान असे आणि कुकरमध्ये परत आणि एक शिट्टी करून घेते. चांगलं घटमुट असं वरण बनतं. तर कोणत्याही भाज्या करायच्या असल्या तर मिरचीचा तडका द्यायचा म्हटलं की ह्या पिकलेल्या मिरच्या मी अशा आणून ठेवते. मस्तच आणि भाज्या पण खूप छान अशा लागते त्या. तर आता हळद वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे. सगळं एकदमच टाकून घेतलंय आता. त्याच्या वाटीमध्ये हळद आणि मीठ आहे. तर खोबरं पण आपलं चांगलं आता लाल भडक होईपर्यंत भाजून घेतलं. तर आता थोडंसं पाणी मला वतायचं आहे आणि कुकरची एक शिट्टी आता करून घेते चांगलं मस्तच पैकी आता. कलर पण किती छान असा आलाय. कुकरला एक शिट्टी देऊन सुद्धा काय काय डाळी आहेत कच्च्या कच्च्या राहते त्या. तर आता पाणी पण मी ओतून घेतलं. आता कुकरची एक आता शिट्टी करून घेते आता मस्तपैकी आता. तर इथे पिण्याचं पाणी पण आता तापवून घेतलंय. कलर किती छान आलाय मस्तच पैकी आता. हे आयुर्वेदिक असतंय. ही चंदनाच्या झाडाची साल आणि दुसऱ्याने काय काय बरसच टाकलेलं असतंय. तर ह्या साली येत्या कशा कशाच्या मला काय माहिती नाही त्या पण आणि पाण्याची चवच वेगळी असते. आणि पाणी तापलं तरच या पाण्याला कलर येतो मस्तपैकी. आणि दिवसभर आता मग पाणी आता एवढं आता चालतं. संपलं की आणि दुसरं आणि मी तापवते पाणी. तोपर्यंत इकडे आपलं वरण पण शिजते मस्तपैकी आता. गरम पाणी पिलं म्हणजे कसं सर्दी ही होत नाही. आपल्या घशात खवखव करत नाही आणि सर्दीला खूप छान हे पाणी असतं. तर आम्ही कायमच असं आमचं गरम पाणीच असतं आणि ते मनानं परत गार होतं. तर झाली आता कुकरची एक शिट्टी. आता मी आता गॅस बंद करते. आता बाजूला ठेवते आता. तर आपलं आता वरण आता शिजलं या.